ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज माजी नगरसेवक अक्षय ठाकूर यांनी पुन्हा एकदा प्रवेश करून घरवापसी केली. शिवसेना शिंदे गटामध्ये अक्षय ठाकूर होते. आज त्यांनी त्यांचे बंधू आनंद ठाकूर आणि त्यांच्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी श्री अक्षय ठाकूर आणि आनंद ठाकूर हे शिवसेना शिंदे गटामध्ये गेले होते. मात्र आता ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहेत. या संदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता आव्हाड यांनी काही दिवसांसाठी ते गेले होते, मात्र त्यांना आता पुन्हा एकदा पक्षामध्ये देण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी अतिशय ताकदीने निवडणूक होईल असं देखील यावेळी श्री आव्हाड यांनी सांगितलं. विक्रांत चव्हाण यांनी केलेल्या आरोपांविषयी बोलताना त्यांचे काही गैरसमज झाले असतील तर आपण त्यांची निश्चितपणे मनधरणी करू असं देखील आव्हाड यांनी सांगितलं. माधुकाना ठाकूर हे प्रचंड दानशूर व्यक्तिमत्व म्हणून पूर्ण परिसरामध्ये सुपरिचित होते. त्यांचा मुलगाही आनंद ठाकूर हे देखील नगरसेवक होते आणि हा देखील एनसीपीचा नगरसेवक होता. आता आमच्यातर्फे वॉर्ड क्रमांक 24 मधनं निवडणूक लढ. मेरी तो विक्रांत चौहान से कोई बात नहीं होती है और मैं फिर से अभी मैंने टीवी पे देखा. मैं फिर से अभी बाहर जाके उसको फोन लगाऊंगा, जितना हो सके मनाने की कोशिश करूं. सर, मराठीमध्ये काँग्रेसने 3 वेळा लेखी प्रस्ताव दिले असं त्यांचं म्हणणं आहे, तरी आघाडी म्हणून त्यांना स्वीकारलं नाही, फसवल्याचा आरोप त्यांनी केला. थोडेफार गैरसमज आघाडी करत असताना होत असतात. ते गैरसमज हे बसवून मिटवायचे असतात. ते मिटवण्याचा आम्ही प्रयत्न करू. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. श्री अय्यप्पा भक्त सेवा संगमच्या वतीने वर्तनगर ठाणे येथील अय्यप्पा मंदिराचा 48वा मंडल पूजा वार्षिक उत्सव 19 ते 29 डिसेंबर या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो आहे. या निमित्ताने विविध प्रकारच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. या ठिकाणी विविध कलात्मक रचनांचं या ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे. रविवारी या ठिकाणी उद्यमस्थाना पूजा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे सुंदरकांडाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी अय्यप्पा स्वामींच्या दर्शनार्थ येत आहेत. त्याचप्रमाणे विविध कार्यक्रमांचं या निमित्ताने आयोजन करण्यात येत आहे. क्लासिकल, नॉन क्लासिकल डान्सेसचं देखील परफॉर्मन्स या निमित्ताने आयोजन करण्यात येत आहे. आज 29 दिसंबर जो 11वां दिन था प्रोग्राम का, जो हमारा कार्यक्रम का, और ये समापन का दिवस है आज. और इसमें सुबह उपवन तालाब में आराट जो पूजा है वो होता है, जिसमें भगवान को बाहर लेके जाके स्नान कराते हैं और उनको वापस घर पे वापस मंदिर में लेके आते हैं. तो उसके साथ फिर जो इंस्ट्रूमेंटल म्यूजिक, जो पंचवाद्यम बोलते हैं उनको उसके साथ उनके वो मिरवणुक जो कार्यक्रम है उनके साथ उनको लेके आया जाता है. वापस तालाब से स्नान करा के पूजा करा के उनको लेके आते हैं और यहाँ पे वापस बसाते हैं. और उसके साथ इनमें जैसे ही आ जाते हैं वो हमारा जो फ्लैग है, कोडिएटम जो फ्लैग्स है उसको नीचे लाया जाता है. और वो नीचे लाने का अर्थ है कि ये उत्सव समापन की तरफ समाप्त हो चुका है.
भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठाणे शहरामध्ये नमो भारत नमो ठाणे अशा प्रकारचे फलक लावण्यात आले होते. त्याला उत्तर म्हणून आता मनसेच्या वतीने नमो नव्हे मौन ठाणे अशा प्रकारची खिल्ली मनसेच्या अविनाश जाधव यांनी उडवली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला प्रथमच दोन्ही ठाकरे बंधू संपूर्ण ताकदीने सामोरे जात असल्याने सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे विकास कामांऐवजी आता नरेंद्र मोदी यांच्या आणि प्रभू श्रीरामाच्या निवडणूक नावाने राजकारण सुरू करण्यात आलं असल्याचं देखील यावेळेस सांगण्यात आलं. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. दरम्यान काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते श्री राजन विचारे यांनी देखील एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये श्री राजन विचारे यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात आगपाखड केली. यावेळेस श्री राजन विचारे यांनी यंदाच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. ठाकरे बँड चालणार, कारण मराठी दोन्ही पक्ष जे आहेत यांचा जन्म मराठी माणसाच्या नायकासाठी आणि याच्यासाठी झालेला आहे आणि दोन्ही पक्षाची धोरणं जी आहेत ती एकच आहे. आणि मला असं वाटतं या सर्वांना घेऊन सर्व जाती धर्माचे लोक असतील, मराठी असतील किंवा या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं प्रेम आहे मराठी ह्याचं, त्या सर्वांना आम्ही बरोबर घेऊन. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे अर्ज भरण्याचा आता अखेरचा दिवस येऊन ठेपलेला असला तरी अद्यापही महाविकास आघाडीचं काही खरं दिसत नाही. काँग्रेस पक्ष आता महाविकास आघाडीमधून बाहेर पडला असल्याचं आज काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांनी म्हटलं आहे. कळवा आणि इतरही परिसरामध्ये काँग्रेस पक्ष आपले उमेदवार उभे करेल असं देखील या निमित्ताने श्री विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं आहे. घटस्फोट झाला आहे
या शब्दामध्ये त्यांनी ही आघाडी तुटली असल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे आम्ही जितेंद्र आव्हाड यांना अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिसाद दिला नाही असा आरोप देखील त्यांनी केला. त्याचप्रमाणे राजन विचारे यांच्यावर देखील त्यांनी यावेळेस आरोपांची सरबत्ती केली. काँग्रेस पक्षाला गृहीत धरण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, मात्र काँग्रेसची ताकद मोठी आहे असं देखील यावेळेस विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं. आम्ही आमचे फॉर्म बिम भरून घेतलेत. आम्ही प्रोफेशनल माणसांकडनं आमचे एबी फॉर्म आले की आम्ही भरू. आम्ही जवळजवळ 15 पॅनलवरती आमचे उमेदवार आम्ही उभे करणार. हो, एबी फॉर्म घेऊन. सातत्याने महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये तुम्ही देखील होत्या, चर्चा होत होती. मनसे असेल, ठाकरे सेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असेल किंवा काँग्रेस असेल, तुमच्या बैठकांमध्ये चर्चा व्हायच्या, पण जागांच्या बाबतीत काय काँग्रेसला किती जागा मिळायच्या त्याबद्दल काय सांगा? घटस्फोट झाल्यानंतर नवऱ्याने बायकोबद्दल बोलायचं असतं, बायकोने नवऱ्याबद्दल बोलायचं असतं. घटस्फोट झाला. या ठाण्यातले जे तुम्हाला माहिती आहेत समस्या, पत्रकार म्हणून घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, आरोग्य, शिक्षण, बरोबर पाणी समस्या, या सगळ्या गोष्टी, ट्रान्सपोर्ट, या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार. कोंडीमुक्त ठाणे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खट्टन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.